आणि म्हातारी MH 98. आता हिने नटायची काही कारण आहे का? त्या म्हाताऱ्याने मेकअप बॉक्स घेतला खाली आणि मग मेकअप बॉक्सने जी नटायला सुरुवात केली, तिने घेतलं काजळ. काजळ कुठं लावायचं? डोळ्याला. ती लावलं होट्याला. घेतली लाली. लाली कुठं लावायची? होट्याला. ती लावलं डोळ्याला. आणि मग पुन्हा म्हातारे आरशात म्हणायची, भैया मी कशी दिसती. ऐकणाऱ्याची ज्ञानेश्वराची गीतेची गाठ पडाना. त्याने सांगणाऱ्याने काय करावं? प्रश्नच आहे का नाही? बऱ्याच वेळा माणसं म्हणतात राजच्या बुवांनी लयच खोल सांगितलं, त्याला काय खड्डा खांदून दिलता तेव्हा तो पार खोलात गेला. काय बोलतील त्याचा भरोसाच नाही. लोक कळायला सुद्धा पुण्य लागतं. आता याच्या पुढे ऐका, कळलेलं कीर्तन आचरणात आणायला सुद्धा पुण्यच लागतं. इथं येऊन सुद्धा झोपा काढणारी कमी आहेत का हो? 11 वाजता एक जण म्हणला, ए उठ. जो म्हणला काय झालं? म्हणला काय झालं? काय विचारतो? म्हणला गबस, झोप लागली मला, झोपू दे. जो म्हणला अरे पण कीर्तन संपलं ना. तसं ते म्हणतो दुखला नाही झाला आणि एवढ्या लवकर कस काय कीर्तन मोडलं? घे जोडून पुन्हा. मग म्हणजे इथे येऊन बी झोपणारे आहेतच ना. ऐका बरं का, हे कळत नाही काय काय माणसाचा कीर्तनाचा आणि झोपेचा एवढा बेकार संबंध आहे. त्याला कुठं झोप येत नाही, त्याला कुठं झोप येते? बरे माझ्या आधी तुम्हीच मान्य करताय. पुन्हा कोणी म्हणाय नको रात्री कोणी आणला होता नुसताच आम्हाला डोसत होता. बरोबर ना? कीर्तनात येऊन बसायला, कीर्तन सुरू व्हायला आणि बाबाला झोप लागायला एक टाइम येतो राव. बरं मी काय म्हणतोय, मागं बसून मागं झोपला एखादा तर बरं आहे ना. एखादा असं फार पुढं बसतं आणि पुढं बसल्या झोप होतं. एक तर नमुना पुढे बसल्या झोपला आणि झोपल्यावर काय ते कापडाच्या दुकानात होता काय कळलंच नाही. त्याला आलं गिरायक आल्यावर म्हणला काय पाहिजे? तो मला 4 मीटर पाहिजे. नक्की 4 मीटर? हा 4 मीटर. मग फाडू का म्हणून त्याने जसं बोट पुढं लावलं आणि एका हातांची महाराज जोरात हरवळलं. त्याला म्हणलं जागा होशान्या. ही असली अवस्था आहे. अहो किती तुम्हाला गमती सांगू. दुपारचा एक जण नांगरत होता. नांगरणी उरकली, पेरणी चालू केली त्यांनी. 11चा टायमिंग असला, 11 साडे 11 वाजता दुपारी गडी त्या नांगरावर उभा होता आणि पेरायचं काम त्याचं चाललं होतं. पेरता गडी दुपारी 11:30 उभ्यानी झोपलाय. तसा मागच्या म्हणला ए उठ. चोला मी काय झोपलो होतो काय? आर येड्या म्हणला, धान्य पडायचं बंद झालं पार. तू पार गोरायला लागला ना उभ्यानी. म्हणला तू रात्री जादा जागला का? म्हणला झोप नाही झाली का? नाही म्हणला भरपूर झोपलो होतो. तसा उशिराच उठलो. मग झोप का आली? तसा तो म्हणला ज्या अर्थी मला दुपारी 11:30 वाजता उभ्यानी झोप येते, बहुतेक कुठंतरी काल्याचं कीर्तन चालू असं. बघितलं नाही कीर्तनाचं झोपेचे याचं किती कनेक्शन आहे. महाराज बोलतात ऐका, इथं आल्यानंतर लक्ष लागायला पुण्य लागतं. पुण्य ऐका भागवतातली ओवी. जरी केली होती पुण्य राशी, तरी अवधान होय कथेसी. येरवी ऐकता येरासी. ज्याचं पुण्य नाही त्याचं. येरवी ऐकता येरासी, लागे अनायासे अतिनिद्रा. इथं अनायासे झोप लागते. अनायासे घरी सायास करून गोळ्या खाऊन झोप लागत नाही. आणि इथं आल्यावर रामकृष्ण हरी म्हणायला मान टाकायला एक टाइम होतो. महाराज बोलतात लक्षात घ्या, पुण्याशिवाय हे घडू शकत नाही. पुण्य असेल तर तुमचं लक्ष लागणार आहे. पण ऐका बरं का, याच्यापेक्षा काय काय ठिकाणी असं उलट घडतं. माणसं येतात पुण्य करायला आणि जातात नकळत पाप करून.
कीर्तन झालं, सूचना चालल्या होत्या आणि सूचना सांगताना लाईट गेली. जशी लाईट गेली तशी 5-25 जण मागच्या मागच सरकली. कुठली गाईत त्यांनी चप्पल घातली. बरं चप्पल घातल्या पाय सांगतात ना आपली नाही, आपली नाही. पण मोबाईलच्या बॅटरीने पाहिली, म्हणला आपली नाही पण चांगली. घातली चप्पल गाड्यांची काना 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 याला. तेवढ्यात लाईट आली. लाईट आली की पुन्हा मग पुकारायला सुरुवात केली. यांचं कीर्तन झालं, यांचं उद्या होईल, अन्नदान यांचं, नाश्ता त्यांचा. केली पुकारायला सुरुवात. पुकारून झालं, पुंडलिक वरदा झालं, सगळी गेली. आणि सगळी गेल्यावर मग महाराज उठलं निघालं. ती महाराज तिथं गेले जायचं म्हणायचं इथंच सोडली होती राव, इथंच. म्हणजे यांनी चप्पल कोणाची नेली नाही, माझी मी गाडीत ठेवली, तुम्ही काळजी नका करू, तुम्ही टेन्शनच घेऊ नका अजिबात. आणि मग लक्षात आलं महाराजांची चप्पल गेली. आणि मग त्याने पुकारायला सुरुवात केली. ऐका, अंधारात चुकून जर कुणी चप्पल बदली झाली असेल, बर त्याला ऐकू येतंय ना, त्याला ऐकू येतंय ना. जर कुणी चुकून चप्पल बदली केली असेल, हा म्हणतो चुकून नाही, चांगली होती म्हणून घातली. त्यांनी एक काम करा, ती चप्पल महाराजांची आहे, लवकर आणा. तसा म्हणला असू द्या, जाऊ द्या, महाराज तरी कुठं मोकळा जाणार आहे. याला काय म्हणायचं, करायला आला पुण्य झालं. ऐका आता, माणसाची प्रवृत्ती अशी, पुण्य करूशी वाटत नाही त्याला, पाप केल्याशिवाय राहत नाही. याच्या उलट बोलू का, पुण्य करूशी वाटत नाही पण पुण्याचं फळ मात्र त्याला पाहिजे. पाप केल्याशिवाय राहत नाही पण पापाचं फळ त्याला नकोय. मी नाही बोलत आहे. पुण्यस्य फलम इच्छन्ति पुण्यम न करोति मानवः. पुण्याचं फळ नकोय, बरोबर ना. उलट पुण्याचं फळ पाहिजे त्याला. पुण्यस्य फलम इच्छन्ति पुण्यम न करोति मानवः. पुण्य मात्र करायला तयार नाही. पापस्य फलम नेच्छन्ति. पापाचं फळ नकोय पण केल्याशिवाय राहत नाही. माणसात सत्य करता मर्मर करतात, पण रामप्रभू तुम्हाला सांगतायत सत्य करता मर्मर करू नका. करायचे नाही, एकच काम करा. काय, आपलं वर्तन चांगलं ठेवा आणि आपल्या वर्तनाच्या बळावरती ना लोकांच्या मनावरती अधिराज्य गाजवा. आचार, उच्चार, विचार या सगळ्यांचा ताळमेळ तुमच्या जीवनामध्ये घाला. या मर्यादा जर तुम्ही सांभाळल्या ना, तुम्ही जन्माला जरी मानव मनुष्य म्हणून आला असला ना, तर या मर्यादा जर सांभाळताना तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हा मर्यादा पुरुषोत्तम राम तुम्हाला सांगतोय, तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलात, तुम्ही पुरुष म्हणून जन्माला आलात, पण या मर्यादा सांभाळताना तर तुमच्याकडे सुद्धा शास्त्र मर्यादा पुरुषोत्तम म्हणूनच बोट दाखवेल. विठाला काय बोलतोय सगळं हे, केवळ केलेलं पुण्यच कामाला येतं बर का. व्यवहार असू द्या किंवा परमार्थ असू द्या, पुण्याशिवाय होत नाश. रोजच्या म्हणण्यातलं प्रमाण देऊ का तुमच्या रोजच्या बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवाला तुहा विठ्ठल बरवा. म्हणतो ना आपण बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठला आवडी. सुकृत पदरी असेल तर तो परमात्मा आवडेल. पण ऐका, तो परमात्मा सुद्धा तिथं कसा आला माहितीये का,
शब्द आहेत ज्ञानोबारायांचे. जन्मोजन्मीच्या सायासी, जन्मोजन्मीच्या सायासी, जन्मोजन्मीच्या माऊलीत ज्ञानोबा बोलतात, आणला पुंडलिकाने तिथपर्यंत, केलं त्याला विटेवरती उभं. हे जन्म आणि हे पुण्य केवळ एका जन्मातलं नाश. वैकुंठाचा देव आणिला भूत आहे बोलतात, जन्मोजन्मी पुण्य केलं त्या पुंडलिकाने, माता पित्यांची सेवा केली. ही फक्त याच जन्मातली पुन्हा समजू नका. जन्मोजन्मीच्या सायासी विठ्ठल लाभला पुंडलिकासी, विठ्ठल लाभला पुंडलिकासी, पूर्वी पुण्य केले माये, पूर्वी पुण्य केले माये. काय बोलतात महाराज? केलं पुण्य ते, पुंडलिकाने पुण्य केलं. परमात्मा आला तिथे, आल्यानंतर तो पुंडलिक बोलतोय, माता पित्याची सेवा चालली आहे, मला तुझ्याकडे पाहायला वेळ नाही, पण मी तुझा अनादर करतोय असं समजू नको. पाहुणा म्हणून आलाय ना, मग मी बैठकी करता आता एक वस्तू देतो. कदाचित त्याच्यावर बसता यायचं नाही, पण उभा तर राहशील ना. जवळ असलेली वीट उचलली, वीट फेकली. ज्ञानोबा बोलतात, त्या परमात्म्याची विटेवर उभी राहण्याची इच्छा होती का नाही माहिती नाही, पण त्याला उभं करून घ्यायची विटेवरती, विटेची सुद्धा इच्छा होती का नाही तेही माहिती नाही. म्हणून शब्द कसे वापरले माहिती का? विटेला धले, लागले म्हटले, विटेला धले विठोबाचे पाय, तुम्ही पुण्य केले माय, तुम्ही पुण्य केले माय. काय बोलतात ज्ञानोबा राय? परमात्मा विटेवरती येऊन उभा केला, परमात्मा विटेवरती उभा केला. माहित नव्हतं त्याला विटेवर उभं राहायचंय का नाही, पण फेकलेल्या विटेवरती त्याला उभं राहावं लागलं. याला कारण काय? जन्मोजन्मीच्या सायासी. काय सायास केलं? पूर्वी पुण्य केली ओ माय. ज्ञानोबा बोलतात, पहा ना, त्या विटेचं सुद्धा काहीतरी पुण्यच असलं पाहिजे ना. विटेला धले विठोबाचे पाय. काय घडलं असं? उत्तर एकच देतात, पूर्वी पुण्य केले ओ माय. का बोलतोय मी हे सगळं? पुण्याशिवाय व्यवहार असो किंवा परमार्थ असो काहीच घडू शकत नाही. विठ्ठला व्यवहार घ्या ना, व्यवहार. तुम्ही महाराज काय म्हटले माहिती का? अरे सगळी मरमर तुमची 3 गोष्टी करता चालली. नीट ऐका बर का, सगळी मरमर 3 गोष्टी करता चालली. अन्न, मान, धन. महाराज बोलतात, मिळवू नका अशी माझी म्हणणं नाही अजिबात. जरूर मिळवा, मिळवलंच पाहिजे. पण ते मिळवताना जर अनितीच्या मार्गाने मिळवत असताल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, या गोष्टी आहेत ना, अन्न मान धन, जेवढ्या तुमच्या कपाळात आहेत तेवढ्याच तुम्हाला
प्रारब्धा अधीन अगदी समर्पक प्रमाण महाराजांनी दिलं. पहा किती मिळवा. महाराज बोलतात कपाळापेक्षा जास्त मिळवायला गेला ना ते वाट्याला येणार नाही. जगद्गुरूंचे एक प्रमाण आहे. पहा जेथे जावे तेथे कपाळ सरीशे. माणसं वैतागल्यावर म्हणतात वैतागल्यावर. बहुतेक आपल्या कपाळात नाही असं वाटतंय बरं का. बहुतेक कपाळात दिसत नाही. तुम्ही द्या इकडे मी त्याचं सांगतोय तुम्हाला. ऐका गावाकडचं वातावरण एकाला पटलं नाही म्हणून ते मुंबईला गेलं. तिकडंच शिकलं. शिक्षण झाल्यानंतर तिकडंच त्यांनी छोटी का होईना पण पाहिली नोकरी. तिकडंच मिळवली नोकरी. तिकडंच मिळवली छोकरी. झालं त्याच्या तिकडं लगीन. 15-20 हजाराच्या महिन्याच्या पगारात काय होणार आहे मुंबईत. वैतागलं कशाला मेळ लागाना. 5-6 तारखेला पगार व्हायचा आणि 20 तारखेला तर गडी मोकळा व्हायचा. पुन्हा 10 दिवस कसं काढायचं त्याला प्रश्न पडायचा. पक्क वैतागलं. म्हणलं इथं राहण्यात काय मजा नाही. गावाकडे गेलेलं बरं. पण त्याला कुठून तरी आपलं ऐकू यायला लागलं अच्छे दिन आने वाले है. अच्छे दिन आने वाले है. मग म्हणला राहिला हरकत नाही. मग त्याला 5-6 वर्ष झाल्यावर कळलं. म्हणला का 400चा गॅस पर 1100ला गेला. आज दिन यायचं कधी नेमकं का 1,500 गेल्यावर. पक्क वैतागलं राहते. वैतागलं बायकोला घेतलं आणि तसंच गावाकडे आलं. बरं गावाकडे येऊन करील तरी काय. दुष्काळी पटा 1/2 एकर वावर त्यात करीलच काय. पण आता नेमकी बाकीच्यांनी ज्वारीच्या पेरण्या केल्या होत्या. म्हणला तेवढं तर तेवढं राहणे आपलं टाकावं पिरून. होतच काय तेव्हा दुसऱ्याकडून मजुरी करून घेतली. पेरायपुरतं शेजाऱ्याकडून आणलं. पण ह्याला पेरायची अक्कल नाही. जमल तसं पेरलं. मग जमल तसं पेरल्यामुळे ते बी जमल तसंच उगावलं. शेजारचं प्लॉट पाहिलं ना काय ज्वारी अशी हिरवीगार रानं दिसायची. आणि याच्या 1/2 एकरात बघितलं ना 1/2 एकरात कुठतरी 50 ठोंब दिसायचं. कुठतरी उगवलेलं. बरं आता मला सांगा उगवलंच नीट नाही तर ते खुरपुशी वाटेल का. उगवलंच नीट नाही तर त्याला खायला टाकूशी वाटेल का. त्याच्यामुळे त्याचं झालं दुर्लक्ष. बरं कुठतरी त्या कणसाला दाणा भरला. त्याच्यामुळे त्याला ते राखण करायला बी काय लक्ष लागना. काय करावं त्याला कळाना. प्रश्नच पडला त्याला. तर ते शेवटी राखायला तो काय वेळेवर जायना. आणि शेजारच्या ज्वारीला टपोरी कणस त्याला भरदार लागलेले दाणे. त्याच्यामुळे मालक राखायला यायचा. गंमत अशी झाली पाखरं तर कायमची यायची. ती पक्षी बरीच यायची बरं का. पक्षी बरीच यायची. आणि मग मालक जे होते ना ते राखाय आल्यामुळे त्यांना हाकलून लावायचे. आणि मग पक्षी काय म्हणायचे माहिती का. याचं काही खरं दिसत नाही. याचं काही खरं दिसत नाही. आपलं पक्ष बदललेलाच म्हणजे रान बदललेलं बरं असं मला म्हणायचे. तुम्ही बलथीकडे नेऊ नका अजिबातच. मला हे बदललेलंच रान बरं. म्हणलं इकडं काय खरं दिसत नाही. मग ते शेजारचं रान जसं मोकळं दिसलं ना म्हणलं इथं काय मालक कोणी दिसत नाही. कमी का व्हायना पण आपल्या गरजेपुरते पक्षी सगळं तिथं तुटून पडायला लागलं. आता मला सांगा एकतर कसतरी पेरलेलं कसतरी उगवलेलं कुठतरी ते कणीस लागलेलं आणि कुठतरी दान लागलेलं. पुन्हा जर पक्ष्यांनी खाल्लं तर याच्या वाट्याला काय राहिलं. काय राहणार आहे तेव्हा. लोकांनी गाड्या भरून ज्वारी नेली आणि ह्याने उगा आपलं 1/2 ठिकं घरी नेलं. 1/2 पोतं सगळं झाल्यावर. आणि मग म्हणला शेतीत काय खरं नाही. त्याला हिंदीमध्ये अशी वाक्यरचना केली बघा. खेती किया तो लांघा लुंगा. कुठतरी ते आलेलं ना उगून. खेती किया तो लांघा लुंगा. वैतागला त्यो. पास म्हणला हे असं जगण्यापेक्षा मेलेलंच बरं. म्हणून ती जीव द्यायला नदीकडं निघालं. नदीकडं पण तिथे ना 10-5 कोळी मासं धरत होती. त्याने ती बघितलं. काय धंदा लय सोपा आहे म्हणला राव. जाळं टाकायचं आणि 2 तासांनी ओढायचं. लय सोपं म्हणला. एकाच्या जाळ्यातला का 10-10 किलो 20-20 किलो गाव त्यात म्हणला 150 रुपये किलोने चालल्यात राव. बरोबर आहे ना. आपल्याला काय माहिती म्हणा आहे का नाही.
150-200 रुपये किलोनी माल चालल्यावर म्हणला 20-30 किलो गावल्यावर काय लागते म्हणला 3-4 हजार रुपये रोज पडतोय आपल्याला. सगळ्यात सोपा धंदा. त्याने अर्धा एकर विकलं, पुण्याला गेलं, जाळं आणलं, ते विणून घेतलं आणि त्यांच्या शेजारी जाळं टाकलं बरं का. 2 तासाने जाळं ओढलं ना की यांच्या जाळ्यात 1-1, 1.5-1.5, 2-2 किलोचा 1-1 गावायचा. आता त्यांना अक्कल होती जाळं कुठं टाकायचं, कशा पद्धतीने टाकायचं, किती वेळाने वाढायचं, ह्याचं एकच गणित. त्यांनी 2 तास टाकलं ना, मी 4 तास टाकणार. 4 तासांनी यांनी जाळं ओढलं ना की शेजारच्या जाळ्यात किलो 1.5 किलोचा 1-1 गावायचा. आणि याच्या जाळ्यात झांग बाबा पहिले तिकडे नव्हते ना, ते म्हणतात बारीक बारीक झिंग झिंग, तेव्हा ते म्हणले झांग गावायचे. झिंगच म्हणतात का? बरोबर ना, बरोबर ना. कोण म्हणलं इकडे चिलाप्या? ते बारके बारकेच असतात ना, बारके बारके. काय म्हणला? खरं नाही राव म्हणला, हे उपयोगाचं नाही. 15 दिवस जाळं टाकायचं आणि जाळं वाढायचं, जाळं टाकायचं आणि जाळं वाढायचं. याच्या जाळ्यात कसे गावायचे? तुम्ही झिंगच म्हणला करा, अवघडच काम आहे. बारीक 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 गावायचं. शेवटी वैतागून म्हणला, अरे ह्याच जाळ्यात गुतून जीव दिलेला बरा म्हणला, काय उपयोगाचे. वैतागलं ते. आणि वैतागल्यावर म्हणला, आता बस, आता जगण्यात मजा नाही. घरी बसल्या बसल्या काय विचार केला म्हणला, आता बस कोणाचंच ऐकायचं नाही म्हणला, जीवच द्यायचा. आणि पुन्हा ते नदीकडे निघालं. पण तुम्हाला खरं सांगू का, त्याच वेळेला आहे ना त्या पलीकडच्या तीराहून 5-50 साधूचं टोळकं आलं होतं. साधूच गेले असतील कुठं, साधूच म्हणल्यावर काय फिरणारा साधू. साधूचे टोळकं आल्यावर त्यांनी जसं बघितलं, अरे म्हटलं लयच मोठा जाथा आलाय रे, एकाच कपड्यात दिसतोय, सगळा एकाच कलरचा दिसतोय. तेवढ्याच गावात कोणतरी सांगितलं, साधू आले साधू आले साधू आले. म्हणले की भजनाने लगेच टाळ पकवाज विना, 5-50 जण भजनी, 100 महिला, 150 गावकरी. पालखीला कशी आडवी जातात तशी निघाली ना साधूला आडवी. वाजवत गाजत वाजत गाजत निघाली. साधू पशी गेल्यावर काय साधूची मजा सांगतोय तुम्हाला. लोक गळ्यात हार काय घालतात, पाया काय पडतात बरं का. कोणी केळी नेली होती साधूला द्यायची, कोणी सफरचंद नेलेलं साधूला द्यायची, कोणी चिकू नेलेला साधूला द्यायची. बरं एवढ्यावर नाही, 100ची नोटा काढायची, साधूच्या पायावर मांडायची. त्याचा नियम असा आहे महाराज, पाया पाडताना रिकाम्या हाताने पाया पाडायचं नसतं. ज्याच्या पाया पाडायचं असतं त्याच्या पायावर कमीत कमी 100-200ची तरी नोट मांडायची असती पाया पडताना. तुम्हाला नियम सांगतोय मी. हा आता कळलं का? वा वा वा. नोटा ठेवल्याशिवाय पाया नसतात पडायचं. हे महाराज लोकांना विचार, महाराज तिकडे गडावर काय प्रथा आहे? गड आहेत ना, भगवानगड, तारकेश्वर गड, बरोबर ना. तिथं महाराज प्रथा आहे. त्या गादीचा महाराज तिथं जरी नसले ना तरी सुद्धा त्या गादीवरती काय रुपये का होईना मांडतात, पाया पडतात आणि मग जातात. मोकळ्या हाताने कुणीच पाया पडत नाही. तीच म्हणतोय मी तुम्हाला. मोकळ्या हाताने माणसं पाय नाही पडत अजिबात. पण कुठलं सांगतोय? तिकडलं महाराज. आपलं पश्चिम महाराष्ट्राचं अवघड आहे. ती पाया पडताना ठेवायची नाही. बरं जाऊ तुम्हीच म्हणला. पण ती महाराज कुणीकडे बघतोय, बघता बघता पायावरचे 2 नोटा काढून खिशात का घालतात कळून नाही द्यायची. काय साधूची मजा आहे म्हणलं राव, काय फळं मिळतात राव, काय नोटा मिळतात म्हणला राव. वा रे वा 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 म्हणला. सगळ्यात सोपा धंदा हाच. लोक आम्हाला बी म्हणतात ना, महाराज म्हणतात का नाही आपल्याला लोक कधी कधी, बरे राव तुमचं, सगळ्यात सोपा धंदा तुमचा. तुमचा दादा म्हणजे काय, तोंडाचंच भांडवाल. त्याला म्हणावं लागतं तू इथं ये, तू उभं राहा, तू तोंड वाजव, नाही जमलं तर मी तुझं तोंड वाजवितो. मग काय सोपं वाटलं का एवढं इथं? बास म्हणला धंदा सोपा यांचाच. त्याने असं डोकं चालवलं. त्या साधूच्या जथेत तो मिसळला बरं का. मिसळला ते मिसळला, सगळ्यात मागं मिसळला शेवटी. आणि थोडं जरा असं अंधारात चालायला सुरुवात केली का त्याने मागचा साधू मागोच वाढला. त्याची कापडं घेतली काढून, आपली कापडं टाकली त्याच्या अंगावर आणि झाला ना साधू. गावातलाच माधू झाला साधू. बघता काय तुम्ही माझ्याकडं. पण त्याने विचार केला, गावात जथ्यात मिसळून जमणार नाही, सगळं गाव आपल्याला ओळखते. म्हणून ती पुढे जाऊन वडगाव निंबाळकरला थांबलं. पार येत्यांना म्हणला, उद्या का होईना
जी घडी त्यांच्यात मिसळला बरं का, 15 दिवस राहिला. किती? 15 दिवस. काय फळण, काय नोटान, काय बंडलन, बंडलची बंडल म्हणजे ओरिजिनल नोटाचं म्हणतोय मी, जी साचलं. आणि मग त्याने विचार केला आता इथून निघून जायला हरकत, ती ओरिजिनल नव्हतंच ना. बस म्हणला माल गावला आपल्याला. आणि त्या साधूचा एवढा विश्वास संपादित केला राव त्यांनी 15 दिवसात. ते साधू जेवढं जेवढं मिळेल ना ते सगळं त्याच्याकडे द्यायचं आणि पुन्हा म्हणायचं वा शिष्य असावा असा. 15 दिवसांनी शिष्य झाला जागा. त्याच्या ध्यानात आलं माल झालाय आता बारा, निघायला काय हरकत नाही. ते सगळी झोपल्यावर निम्या रातचं सगळा माल घेतला आणि जी घडी चालत निघाला बरं का, चालत 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 हा ते मूर्तीपर्यंत आलं. पुन्हा म्हणला लय कटाळलो राव चालून, इथंच थांबाय हरकत नाही. लिंबाच्या झाडाखाली होतं ते. कुठं झोपायचं कुठं झोपायचं कुठं झोपायचं विचार करीत 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 तिथंच झोपलं ते. 2-2:30ला त्याला झोप लागली असेल आणि 3-3:15 आलं चोर. ती एकाची नेमकी नजर गेली. चोक 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 म्हणला कोणतरी तिथं दिसतंय. दुसरा म्हणला अरे साधू दिसतोय येड्या, काय त्याच्याकडं. तसा तो म्हणला तुला माहित नाही सध्या सगळा माल त्यांच्याकडेच आहे. एक एक साधू आता आमदार होतोय, खासदार होतोय, चिकार माल आहे. म्हणला चल चल याच्याकडे काय गावतोय का बघू. आता हे झोपलेलं त्यांनी त्याला तपसायला आणि त्यांनी जाग होऊन यांना हाणायची सुरुवात झाली. अरे म्हणले साधू दिसत नाही तोवर माल इकडला तिकडला पडला ना खिशातला. जी हाणला गाड्याला, कुणाला? साधूला. जी हाणला अहो माल बी हाणला आणि त्याला बी हाणला. माझ्याकडे काय पाहताय, लय हाणला त्याला. आणि मग साधूने जसं त्यांना नको नको त्या शब्दात शिव्या दिल्या आणि मग यांच्या लक्षात आलं हा काय खरा साधू दिसत नाही. सगळा माल काढून घेतला आणि त्या साधूला उलटा टांगला त्यांनी, टांगला. आणि उलटा टांगल्यावर जी साधूची तारांबळ झाली, चोर गेलं निघून. ऐ खाली डोकं वर पाय. दिवस उजाडल्यावर ती मॉर्निंग वॉकला आलेली, मॉर्निंग वॉकला आलेली खालून चालले होते. म्हणायचं ऐ ऐ ऐ कोण हाक मारते म्हणून. वर त्याने जसं बघितलं खाली डोकं वर पाय, भूत करत जे पळालं ते म्हणलं काहीतरी घोटाळा झाला घोटाळा झाला. तसंच पळालं ते. 7-8 जण अशीच पळाली. आणि मग याने विचार केला ही जर अशीच पळाली तर मी असाच वरची वर जाईन ना, खाली कोण घ्यायचं. मग तेवढ्यात त्याने चालता चालता नीट लक्ष दिलं. एक जण ओळखीचा वाटला. त्याने त्याला आवाज दिला. सगळ्या घरादाराची त्याच्या स्वतःच्या माहिती सांगितली. त्याला ती पटलं. आणि मग त्याने विचारलं म्हणला तुला खाली घेतो पण मला एक सांग म्हणला हा कुटाणा झालाच कसा. आता म्हणला ह्याला जर ज्वारीपासून सांगायचं म्हणलं तर असाच मी मरायचो वर टांगून. त्यांनी थोडक्यात सांगितलं. थोडक्यात तो काय म्हणला माहिती का, खेती किया तो लांघा लुंगा, खेती किया तो लांघा लुंगा, मछलियां पकड़ा तो झांगा झिंगा. खेती किया तो लांघा लुंगा, मछलियां पकड़ा तो झांगा झिंगा, साधू बना तो उलटा टांगा. गे खाली म्हणला. मी का बोलतो हे, अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन. महाराज बोलतात व्यवहार असू द्या किंवा परमार्थ असू द्या, या परमार्थात कामाला येतं फक्त तुम्ही केलेलं पुण्य. आणि मग महाराज बोलतात मी ज्यांच्या भेटीची अपेक्षा करतोय ते तुम्हाला सामान्य वाटले का. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. परिजन देखी
ऐसीवर में मस्त कोणा गाठी जाती ऐसियाची भेटी. महाराज का असं तुम्ही म्हणताय? महाराज बोलतात त्याचं कारण असे, त्यांची भेट पुण्याशिवाय होऊ शकत नाही. आणि ते सगळं ते पुण्य नेमकं काय आहे हे सगळ्याला माहिती आहे असं नाही. ज्याला माहिती आहे त्याला सुद्धा ते करताच येईल असं मात्र नाही. त्याच्यामुळे संतांची भेट सगळ्याला होतीच असं नाही. शास्त्रकार सांगतात पहा, दुर्लभम त्रयमयतद् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयः. महापुरुष म्हणजे काय? महापुरुष याचाच अर्थ संत असं म्हटलेलं आहे. विठाला विठाला खरं तर कित्येक वर्षानंतर एवढं शांत तुम्ही बसलो पाहिजे. विठाला विठाला कित्येक वर्षानंतर, कित्येक शतकानंतर, कित्येक हजार वर्षानंतर भारतीयांचं पुण्य उदयाला आलं. रामभूमीचा निकाल राम जन्मभूमी स्थानाच्या बाजूनेच लागला. तो निकाल लागला याच्यात नवल नाही. मग त्या ठिकाणी पायाभरणी झाली. पायाभरणी झाली याच्यात नवल नाही. खऱ्या अर्थाने मंदिर उभारलं गेलं आणि त्याच उभारलेल्या मंदिरामध्ये आता रामलल्लाच्या मूर्ती स्थापित होणारे. खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल तुमचं आमचं भाग्य अनेक हजारो वर्षानंतर का होईना पण उदयाला आलं. मग ऐका, आता भाग्योदय झालाय ना, तर मग एक काम करा. काय? डोळे मिटायच्या आत एकदा अयोध्येला जा, त्या भूमीला पाय लावा, ते मंदिर डोळे भरून पहा आणि त्या मंदिरामध्ये जाऊन रामलल्लाचं एकदा दर्शन घ्या. विठाला विठाला पुण्यावर बोलता बोलता सहज ते मला स्फुरलं म्हणून तुमच्याशी बोलतोय. मी आवर्जून सांगेल तुम्हाला बरं का. खरं तर दत्त जयंतीच्या आठवड्यात प्रत्येक ठिकाणी कीर्तन करत असताना मी सांगत आलो, एक काम करा, एवढ्या वर्षानंतर जर आपला भाग्योदय झालाय ना, राम परमात्मा खऱ्या अर्थाने रामभूमीच्या स्थानी त्या मंदिरामध्ये विराजमान होणार आहे ना, तर समजा खऱ्या अर्थाने आपलं ते भाग्य उदयाला आलेले. आता खऱ्या अर्थाने सगळ्यांना एकच आवाहन करतो, त्या दिवशी प्रत्येकाने आपल्या गावात गुढ्या उभारल्या पाहिजे. प्रत्येकाने त्या दिवशी आपल्या गावामध्ये जरी राम मंदिर नसलं तरी आपल्या असणाऱ्या ग्रामदैवताचा अभिषेक केला पाहिजे. त्या ठिकाणी भजन पूजन कीर्तन केलं पाहिजे आणि त्या रामलल्लाची महती एकदा आपल्या कानावरती सगळ्यांनी श्रवण केली पाहिजे. कारण हे गोष्ट लक्षात घ्या, राम परमात्म्याच्या बाबतीमध्ये बोलत असताना कबीर महाराज बोलतात, अरे जीवनामध्ये आराम पाहिजे असेल ना, आराम, ऐका, जीवनामध्ये आराम पाहिजे असेल ना तर एक काम करा. काय करा? आराम चाहते हो तो आ राम की तरफ, फंद में फंसना चाहते हो तो जा दाम की तरफ. राम नाम की लूट है, राम नाम की लूट है, लूट सके तो लूट, अंती पछताएगा, क्या हाथों में आएगा झूठ. करता येईल ना तेवढं त्या परमात्म्याचं भजन करा. विठाला विठाला ऐका, कारण महाराज बोलतात या जगतामध्ये पुण्याशिवाय कोणती गोष्ट मिळत नाही. आणि पाप तरी का घडतं माहिती का?
महाराज बोलतात पापाविन पाप नाही येतं पुढे, मागचं केलेलंच पाप तुम्हाला पुन्हा पाप करायला भाग पाडतं. म्हणून शब्द आहेत पा, पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारेले. आता असेल कदाचित तुम्ही चांगलं, पण तरी वाट्याला वाईट येत असेल ना, याला कारण पूर्वी जन्मी केलेलं पाप. महाराज बोलतात अरे व्यवहारात साधी साधी केलेली पाप जर तुम्हाला आडवी येत असतील तर ते परमार्थात सुद्धा तुमच्या आडवी आल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे नाड पाप ठाके ही ताड. शीताच्या आडवं जे येतं ना त्याला महाराजांनी पाप म्हटलेलं आहे. मग महाराज बोलतात ऐका ना, साधूची भेट पाहिजे ना, संतांची भेट पाहिजे ना, तर ती पुण्याशिवाय होऊ शकत नाही. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, या अभंगामध्ये जरी कुठं संत शब्द वापरला नसला ना तर जासी ऐसी याची भेटी. म्हणून महाराज जी लक्षणं सांगतात ना ती लक्षणं मात्र संतांची. काय लक्षणं आहेत? अभंगाचं दुसरं चरण. जे महाराज बोलतात जी हरी धरीला मणी दिले संसारासी पाणी. मी सुरुवातीलाच बोललो जी हरी धरीला मणी या उक्तीमध्ये आपण सुद्धा बसतोय ना. भजन पूजन कीर्तन आपलं चालूच आहे का नाही? नित्याची देवपूजा घ्या, परमात्म्याचं दर्शन घ्या, एकादशीचं सोमवारची गुरुवारची केलेली भजनं घ्या. याला काय म्हणायचं? जी हरी धरीला मणी. पण ऐका, महाराज एवढ्यावर नाही थांबले. महाराज बोलतात दिले संसाराशी पाणी. हे एवढं सोपं समजू नका. कीर्तनात बसलेला असावं राव, कुणीतरी येऊन म्हणाव रामभाऊ ज्वारी पिरली. कीर्तनात बरं का, कीर्तनात मागून हळूच विचारतोय, म्हणला रामभाऊ ज्वारी पिरली. म्हणला पिरली ना, पण म्हणला काय खरं नाही. म्हणलं काय झालं? पिरून झाले म्हणला 15 दिवस, कुठतरी उगावले थोडं थोडं, पण पाण्याची अजून काय गाठ पडलेली नाही. तसं तो म्हणला अरे मग उठ. तो म्हणला काय झालं? म्हणला कॅनलला पाणी आलंय. कॅनलला पाणी आलंय. जसं त्याला कानाव शब्द आले तसं गाड्याने कीर्तनावरच पाणी सोडलं. ती गेलं मागची मागच निघून. म्हणून म्हटलं दिले संसाराशी पाणी. आपल्या बाबतीत एवढं सहजासहजी समजू नका. उगीच नाही म्हणलं दिनरजनी हाची सदा नाम घोष करू हरी. हे म्हणायलाच बरं हेले अवघड आहे महाराज. ऐका 10 मिनिटात सांगतो तुम्हाला. आता एक शेवटच्या दृष्टांतन केव्हा सेवा संपवायची. जी हरी धरीला मणी दिले संसाराचे पाणी म्हणजे नेमकं काय? ऐका, कृष्ण परमात्मा जन्माला आला. कुठे आला जन्माला? हाय का नाही? झाला का नाही इथून गोळ? चुकीचं तुमचं बी नाही तुमचं बी नाही. का? जन्माला आला खरं तर तो मथुरेत. जन्माला आला मथुरेत. आणि तुकाराम महाराज काय म्हणले? कृष्ण गोकुळी. हे आपलं नाही सांगत तुम्हाला, मी संत साहित्यातलं सांगतोय. तो परमात्मा जन्माला आला मथुरेत, त्याला आणलं गोकुळात. गोकुळात आणल्यानंतर झालं काय? गुढ्या तोरणे, करती कथा, गाती गाणे, जिकडे तिकडे आनंदीच आनंद. एक गोष्ट लक्षात घ्या बरं का, जिथे देव आला तिथे दुःख पाहायला मिळत नाही. आणि देव जिथून गेला तिथं दुःखाशिवाय शिल्लक काही राहत नाही. जिथे देव गेला ना तिथे आनंदीच आनंद, आणि जिथून गेला तिथे दुःखच दुःख. महाराज एवढा आनंद. तुकाराम महाराज बोलतात गुढ्या तोरणे, करती कथा गाती गाणे. आलाय तो जन्माला, आता गोकुळात आलाय तो. एकमेकाला वार्ता सांगत सगळ्या गोकुळाला वार्ता कळली. काय? गवळण सांगती गवळणीला कृष्ण यशोदेला म्हणतो ना आपण. आता विचारू तुम्हाला पुढचं मी. खरं सांगा, कृष्ण झाला यशोदेला म्हणतो आपण. हा, कृष्ण कुणाला झालता? बोला ना बोला, कुणाला झालता? देवकीला झालता. आहे का नाही? आहे का मेळ?
नाही मेळ आहे का? हे मोठ्याचं असंच असतं बरं का. मोठ्याचं मी मोठ्याचं म्हणतोय, त्याचा आपल्याला लागत नाही मेळ. मोठ्याचा असलाच खेळ, त्याचा आपल्याला लागत नाही मेळ, म्हणून आपण घालवायचा नाही. कशाला वेळ घालवायचा? चला पुढे. मग एक एक गवळण एकमेकाला सांगायची. तुला माहिती का ग, कृष्णाला जन्माला आला, यशोदाला मुलगा झाला, नंदबाबाला मुलगा झाला, बातमी अशी वाऱ्यासारखी पसरली. मग ऐका, आपल्या राजाला मुलगा झाला या आनंदात जो तो भेटायला जायचा, पण भेटायला जाणारी मोकळ्या हाताने जात नसायची. भेटायला जातात ना आज बी? होय, भेटायला जाता ना तुम्ही नक्की? 2-2 तोळ घेऊन नाही वे, मग किती नेता? 1 ग्रॅम जड झाला रवा था, अर्धाच ग्रॅम घेऊन जातात, अर्धाच. आणि ओ काय सांगू तुम्हाला, मी म्हणतोय जायचं तर 2-4 जावं का नाही? 2 जीवा भरून भराय 20-25 जणी जातात. त्या गाडीतून मुलाला बघायला आलेल्या जशा त्या बघितल्या ना, त्या आज्या झालेल्यानी एवढ्या उतरलेल्या बघितल्या, त्याला अटॅकच यायचा राहिला. एवढ्या जणीला साड्या मिलो गाड्या म्हणला. आता सोनं राहू द्या राव, आता 300-400 रुपयाच्या पट्ट्या घेऊन जातात महाराज. पट्ट्या घेऊन जातात आणि पटापटा उतरतात तिथं. मी म्हणतो त्याला जमल तसं त्याने आता साडी लुगडं काय घ्यायचे ती घेतलंय का नाही. आणि मग गाडीत बसल्या पुन्हा म्हणतात, बघ ना मला कसला घेतलाय बोळा. मग आता तुला का मॅक्सी घ्यायची का तवा कॉलेजला जायला? नेले 400 रुपयाचं म्हणलं होती, घेईल मी तसंच का नाही? न्यायचं 2-3 तोळ. तसं नाही जमत माहिती का नाही. कृष्णाला पाहायला जायच्या महाराज, नाही का? कृष्णाला पाहायला ज्यावेळेस जायच्या ना, मोकळ्या हाताने जात नसायच्या. एक निघाला ना, वंजळ सोनं घेऊन जायचा. काय ऐ सोने, सोनं म्हणतोय मी, सोनं. वंजळ सोनं घेऊन जायची. हे कुणाचं सांगतोय मी? ज्याचं रेशन कार्ड लाल आहे, लाल, ती वंजळ घेऊन जायचं. तर 25 एकरावाला किती घेऊन जात असेल? ती सोन्याच्या नाण्याच्या गोण्याच घेऊन जायचा. गोण्या नाणी गोण तिथं मांडायची. त्याने वंजळभर घ्यायची, कृष्णाच्या पायावर मांडायची, गोण तिथं आणि गवळण घरी. 5-25 गवळणीच्या जथा चाललेला. एका म्हातारीने जसा बघितला तशी ती म्हातारी पुढे आली आणि म्हणली, पुरीनो कुठं चालला तुम्ही? तसं एका पोरीने बघितलं, म्हणली मुर्दा बशीला आली का आडवी ही थिरडी? आंघोळीच्या नाही दिसत तपास पारोशीच. ती म्हणली, अगं असं का ग म्हणता मला? मी झाली म्हातारी, त्यामुळे आंघोळ करते दुपारी. मला गार पाणी काही सहन होत नाही. मी दुपारचं पाणी खळा उकळवते आणि मग ती अंगावर घेते. तशी एक जण म्हणली, बरं मरत नाही तशीच. अगं सांगा ना मला, तुम्ही कुठं चालल्यानंतर विचारल्यानंतर ती म्हणते, मी ना नंदाच्या मुलाला पाहायला चालले. तशी ती म्हणते, नंदाचं मूल, यशोदेचं मूल झालं कधी? ती म्हणली, थेरडे तुला कळलं नाही वेगाच? किती दिवस झाले? 7-8 दिवस होऊन गेले. मुलगा झाला म्हटल्यानंतर त्यातली एक जण पुढे आले म्हणले, म्हातारे आंघोळ नाही केली? माग सर, माग जाऊ दे आम्हाला. तशी म्हातारी म्हणली, अगं जायचं तर जा, पण कमीत कमी त्या पोराचं नाव तरी सांगा. त्याचं नाव बी नव्हतं ठेवलं बरं का, नाव सुद्धा अजून ठेवलेलं नव्हतं. तसं एक म्हणली त्याला म्हणतात माधव, दुसरी म्हणली त्याला म्हणतात गोविंद, तिसरी म्हणली त्याला म्हणतात केशव. ह्यांनीच त्याचं वारसं घातलं. नाव तर अजून ठेवलं नव्हतं. मग म्हातारीने काय केलं माहिती का? सगळ्या नावाच्या अक्षराची जुळवाजुळव केली आणि मग म्हातारीने गायला सुरुवात केली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे भजन म्हणता म्हातारीच्या ध्यानातच नाही राहिलं. पाणी तापवायचं मग आंघोळ करायची बरं का.
तसल्या सकाळी म्हातारीने रांजणातल्या गार पाण्याने आंघोळ केली, पण म्हातारीला पाणी गार गार लागलंच नाही. सतत नामचिंतन चालू असल्याचा परिणाम जी हरी धरीला मनी, हे मला तुम्हाला सांगायचे. म्हातारीची आंघोळ झाली आणि आंघोळ झाल्यावर म्हातारीच्या लक्षात आलं, म्हणली त्या ज्या गवळणी गेलत्या ना, काय त्यांच्या अंगावरती साड्या होत्या, मी बी तसलाच शालू घालणार. अगो हो, शालू घालायचं का व्हायना, निघाली म्हातारी शालू घालायला. आणि मग म्हातारीच्या ध्यानात आलं शालू कुठे, शालू कुठे. मग लक्षात आलं एका पेटीत मांडलाय बरं का. त्या जुन्या काळातल्या पेट्या, पूर्वीच्या कणग्या केवढ्या होत्या, शिडी लावून आत उतरावं लागायचं का नाही, एवढ्या मोठ्या कणग्या असायच्या. तशी ती मोठी होती पेटी, मोठी बरं का. म्हातारी शिडी लावून पेटीत उतरली, अर्धा तास पेटीत फिरली, मुडाळ्या चौकात फिरलेवानी अर्धा तास फिरली. आणि मग तिला एका गठुड्यात तो शालू गावला. शालू गावल्यावर त्या म्हातारीने शालू बाहेर काढला, तो शालू निसली. कुठं? पेटीतच म्हणतोय मी, पेटीच होती तेवढी मोठी. पण खरं सांगू का, भजनात म्हातारी एवढी रमली, ती शालू उलटा कधी निसली तिला कळलंच नाही. तिचं नाव होतं मालू, आणि मालू पिटीतच निसली शालू. पुन्हा मालू शिडीनी वरती आली, आणि खाली आल्यावर मग म्हातारी म्हणती, बाया त्या पोरी किती नटल्या होत्या, फेशियल काय केलं होतं, पार्लर मध्ये काय गेलत्या. मी म्हणतो म्हातारे त्या गेलत्या पार्लर मध्ये, तू कुठं चालली. आता 17, 18, 19, 20 वयाच्या गवळणी बरं का, आताच्या भाषेत बोलू का, MS 16, 18, 20, 25 MS, आणि म्हातारी MS 98. आता हिने नटायची काही कारण आहे का. त्या म्हाताऱ्याने मेकअप बॉक्स घेतला खाली, आणि मग मेकअप बॉक्सने जी नटायला सुरुवात केली, तिने घेतलं काजळ. काजळ कुठं लावायचं, डोळ्याला, ती लावलं व्हट्याला. घेतली लाली, लाली कुठं लावायची, व्हट्याला, ती लावलं डोळ्याला. आणि मग पुन्हा म्हातारी आरशात म्हणायची, बाया मी कशी दिसती. काठी टिकवीत टिकवीत म्हातारी निघाली, आणि म्हातारी जशी तडा 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 निघाली बरं का, म्हातारी तरा 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 निघाली. जशी म्हातारी तरा तरा निघाली तशी तिकडून आडवा आला तिचा 102चा म्हातारा. आता 98ची म्हातारी म्हणल्यावर म्हातारा 102चाच ना. तसं तरी म्हातारा म्हणला, ए कुठं चालली तू. तशी म्हातारी म्हणली, मुर्दा आला का आडवा, कायम आडवा म्हणली. कीर्तनाला जाऊ नको, भजनाला जाऊ नको, बारामतीला जाऊ नको, कायम आडवा, कायम आडवा, तरी बी व्हायना आडवा. म्हातारा जसं जवळ आलं, आणि म्हातारा राहिलं तिच्याकडेच बघत असो, काळ वट आणि डोळं लाल. जसं बघितलं ना तसं म्हातारा असं टक लावून बघत. म्हातारीला वाटलं बहुतेक मी लग्नातली आठवलेली दिसती. आणि मग म्हाताऱ्याकडे सारखंच बघतोय म्हणल्यावर ती म्हातारी काय म्हणते माहिती का, म्हातारी सांगा मी कशी दिसते. तसं म्हातारं म्हणलं, थोबाड धुवात जाऊन. म्हणले, काय झालं, काय झालं, काय कुठं चालली, कुठं चालली, तुम्हाला माहित नाही का. म्हणले, काय, नंद लल्ला को लल्ला भयो. तिला काय सांगायचं होतं, नंदाला मुलगा झाला. तशी ती म्हातारी म्हणली, नंद लल्ला को लल्ला भयो. म्हातारा म्हणला, अगं अय्यो मला कसं माहित नाही, चल म्हणलं आपण दोघं जाऊ. म्हणून जसं म्हातारीच्या हाताला धरलं तशी म्हातारी म्हणली, हात सोड, हात सोड, हात सोड. तसा तो म्हणला, मी तुझा नवरा आहे की. मी कवा नाही म्हणली, माईक मी तुझा नवरा असल्याचा परिणाम तुझ्या हाताला धरणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. तशी म्हातारी म्हणली, तो तू मिळवलाच पाहिजे असा अजिबात. हात सोड, हात सोड.
म्हातारा हातच सोडा ना. मग म्हातारी म्हणली आपल्याला जर असं बघितलं आणि जर एखादं कार्ट तिकडून आलं आणि तिचं म्हणलं डोकं फिरलं. म्हातारा म्हणला अरे तुझ्या पाया पडू का शहाणे, काय लावले, काय तोंडाची अवस्था केली, मला पुन्हा म्हणते सांगा मी कशी दिसते. अगं शहाणे शालू सुद्धा तू उलटा नेसली, उलटा शालू नेसली म्हणल्यावर म्हातारीने जसं खाली बघितलं तरी म्हणली बाया मी म्हणते मोराचं पाय उलटच कसं दिसत्या. ते म्हणला आता टाइम खाऊ नको, उरट आणि नीट. तशी म्हातारी म्हणली ऐका, म्हातारीचं वाक्य ऐका, मी एवढ्या करता सांगितलं. म्हातारी बोलती हो कुणाला सांगता शालू बदलायला आणि मेकअप बदलायला, कोणाला कोणाची शाश्वती आहे. घास गिळता हाती सत्ता नाही, ही आपली अवस्था आहे. ती बोलते ऐका मला ज्याला पाहिजे, नीट ऐका, मला ज्याला पाहिजे त्याला मला पाहिजे, मला कोण म्हणेल काय म्हणेल याचं घेणं देणं नाही. का दिले संसारासी पाणी. विठोबा रखुमार जय विठोबा रखुमार. माझं बोलणं थोडं 15 मिनटं उशिरा सुरू झालं, त्या ओघात 15 मिनटं माझ्याकडून पुढं गेलेले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, जीवनामध्ये आलेली प्रतिकूलता किंवा जीवनामध्ये आलेली अनुकूलता या सगळ्याचं श्रेय कशाला जातं, केलेलं पुण्य किंवा केलेलं पाप. पण ऐका, जीवनामध्ये अनुकूलता जरी आली आणि जीवनामध्ये प्रतिकूलता जरी आली ना, तरी प्रतिकूलतेला सुद्धा आपल्याला अनुकूल बनवता आलं पाहिजे. विचार केला तर ज्या रामाला अयोध्येची राजगादी मिळणार होती त्याच राम परमात्म्याला दुसऱ्या दिवशी कुठं जावं लागलं, वनवासाला जावं लागलं. रामांची पावलं खरं तर अयोध्येच्या राजगादीकडे पडणार होती, पण ती पावलं मात्र आता वनवासाच्या दिशेने पडली. खरं सांगू का, अयोध्या हळहळली याच्यात नवल नाही. मग त्या अयोध्येचं राज सिंहासन सुद्धा हळहळलं आणि ते 14 वर्ष रामाची वाट पाहत राहिलं. याला कारण जर काय असेल ना, तर रामो विग्रहवान धर्महा, त्या ठिकाणी धर्माची मूर्ती असणारा तो परमात्मा तोच त्या सिंहासनाला योग्य होता. म्हणून 14 वर्ष ते अयोध्येचं सिंहासन सुद्धा वाट पाहत राहिलं. मी हे का बोलतोय तुम्हाला, रामो विग्रहवान धर्महा याचा अर्थ राम परमात्मा तेवढा पुण्यवान होता. एवढाच विचार तुम्हाला मांडायचे. करता आलं तर आयुष्यात जास्तीत जास्त काय करा, पुण्य. तुकाराम तुकाराम.